हिरव्या मिरचीचा ठेचा ही एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि पुढे रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तोंडाची चव बदलणारी ही भन्नाट रेसिपी तुम्ही पूर्णपणे पहा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, तसेच लसूण आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही कमी तिखटच्यासुद्धा वापरू शकता. तर इथे तव्यामध्ये तवा गरम केलेला आहे आणि तव्यामध्ये ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत. ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि ह्या भाजून घेऊया. ह्या मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. छान अशा भाजल्या गेल्या की त्याचा तिखटपणा सुद्धा दूर होतो. यानंतर यामध्ये खूप सारा लसूण टाकणार आहे. तसेच कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे आणि थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घेऊया 1-2 मिनिटभर. आणि इथे बघू शकता हे भाजलं गेलेलं आहे छान. तर ह्याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. तसंच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकूया आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेऊया. टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इथे हा टोमॅटोसुद्धा भाजला गेलेला आहे. यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तरी उकळीमध्ये मी इथे हिरव्या मिरच्या तसेच लसूण, कोथिंबीर यामध्ये थोडंसं मीठ घालून वाटून घेणार आहे अगोदर. तर इथे मी वाटून घेत आहे उकळीमध्ये. टोमॅटो लगेच टाकला गेला की त्याला पाणी सुटतं आणि हिरव्या मिरचीचं वाटण होत नाही. त्यासाठी अगोदर हिरव्या मिरच्या वगैरे मी वाटून घेतलेल्या आहेत. यानंतर हे छान असं वाटलं गेलं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. तर हे सुद्धा मी वाटून घेत आहे. आणि इथे बघू शकता हा ठेचा तयार झालेला आहे. तर हा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण कच्चं तेल टाकूया, जेणेकरून हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो भन्नाट लागेल आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागेल आणि तिखटपणासुद्धा दूर होईल. तर तुम्हाला कशी वाटली ही भन्नाट रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा.